श्री स्वामी समर्थ. तुमचा काही अनर्थ होणार असेल तर स्वामी देतात हे 25 संकेत. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तावर सतत कृपादृष्टी ठेवून असतात. आपल्या आयुष्यात एखादा अनर्थ, संकट किंवा मोठी अडचण येण्याआधी स्वामी आपल्याला सूचना स्वरूपात काही संकेत देतात. हे संकेत ओळखता आले तर मोठा अनर्थ टाळता येतो. चला तर मग जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ देतात असे 25 दैवी संकेत. ते कोणकोणते आहेत ते आपण पाहूयात. पहिलं संकेत आहे श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा अचानक लावलेला विझणे. आपण लावलेला दिवा देवाच्या समोरचा फोटोसमोरचा अचानक विझणे, हे आहे पहिलं संकेत. दुसरं संकेत आहे पूजा करताना मन फार अस्वस्थ होणे. तिसरं संकेत आहे स्वामींच्या नावाचा जप विसरायला होणे. चौथं संकेत आहे श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर फुलं न टिकणे. पाचवं संकेत आहे अचानक वारंवार वाईट स्वप्न पडणे. सहावं संकेत आहे घरात विनाकारण भांडण वाढणे. तसेच सातवं संकेत आहे स्वामींचा फोटो किंवा पुस्तक खाली पडणे. आठवं संकेत आहे पूजा करताना डोळ्यातून नकळत पाणी येणे. वारंवार स्वामींच्या नावाचा आवाज ऐकू येणे. एखादं काम सतत अडत राहणे. घरात पूजा सोडण्याची इच्छा होणे. स्वामींच्या मंदिरात जाणं टळत जाणं. 13वं संकेत आहे सतत नकारात्मक विचार वाढणे. 14वं संकेत आहे घरात अचानक आजारपण वाढणे. 15वं संकेत आहे स्वामींच्या नावाचा जप करताना झोप येणे. 16वं संकेत आहे सतत अपयश एकामागून एक येणे. 17वं संकेत आहे घरातील वातावरण जड वाटणे. 18वं संकेत आहे स्वामींच्या मूर्तीवर धूळ लवकरच बसणे. 19 अचानक गुरूबद्दल भाव वाटणे हे कमी होणे. स्वामींचा संदेश अचानक गुरूंबद्दल अविश्वास निर्माण होणे. 20 संकेत आहे स्वामींचा संदेश ऐकण्याची टाळाटाळ करणे. 21वा संकेत आहे एखादा अनोळखी व्यक्ती स्वामींचा उल्लेख करून सावध करणे. 22वा संकेत आहे स्वामींच्या नावाने सतत अडचणी आठवणे. 23वा संकेत आहे मंदिरात गेल्यावर मन शांत न होणे. आपण मंदिरात गेलो तरीही आपलं मन शांत नसणे. 24वा संकेत आहे देवघरातील वस्तू आपल्या समोरच असणे पण ते आपल्याला न दिसणे. 25वा आणि शेवटचा संकेत आहे मनातून सतत काहीतरी चूक होणार आहे अशी जाणीव होणे. मैत्रिणींनो, तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत, हे संकेत भयभीत करण्यासाठी नसतात तर आपण हे सावध होण्यासाठी असतात. कारण का तर आपण सावध झालेला हे आपल्यासाठीच चांगलं आहे. यावेळी तुम्ही काय करावे? स्वामींच्या नावाचा जप वाढवा. गुरुचरित्र वाचन सुरू ठेवा. अहंकार, राग, वाईट सवयी सोडा. गरजू व्यक्तींना मदत करा आणि महत्त्वाचं श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. जर हे 25 संकेत तुमच्या आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर जाणवले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामींची कृपा तुमच्या परिवारावरती नक्कीच राहील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.